MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH नंदुरबार जिल्ह्यातील शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। कशा पद्धतीने याकडे आपण पाहतात आणि काय उपाययोजना करायला पाहिजे असं वाटतं? निश्चितपणे तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले एकदम योग्य प्रश्न आहे। जसं आपल्याला माहिती आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये माझ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी केंद्राची योजना आहे त्याच्यामध्ये रस्ते काम घेतले जातात। त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग जे नॅशनल हायवेचे ते केंद्राचे विषय आहेत। त्या संबंधित मी केंद्रामध्ये संबंधित मंत्री महोदय आहेत, नितीन गडकरी साहेब त्यांची बैठक घेतली, त्यांना विनंती केली की हे रस्ते त्वरित पूर्ण करण्यात यावे। त्याचबरोबर पंतप्रधान ग्रामीण सडक योजना संबंधित शिवराज सिंग चौहान जे ग्रामविकासचे मंत्री आहेत त्यांची मीटिंग घेतली। त्याच्यामध्ये त्यांना निवेदने दिले की आम्हाला जास्तीत जास्त निधी द्या। त्याचबरोबर जे खराब झालेले रस्ते त्यांच्यावरती योग्य निधी उपलब्ध करून त्वरित पूर्ण करण्यात यावे व मेंटेनन्ससाठी निधी उपलब्ध करून द्यावे ही विनंती केली। तसंच मी आपल्याला सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये PWDचे रस्ते येतात आणि ग्रामीण रस्ते येत आहेत, पण हे राज्य सरकारचं त्याच्यामध्ये रोल असतो। तर निश्चितपणे मला वाटतं की जे सत्ताधारी पक्षातले जे नेते आहेत, आमदार आहे, विधान परिषद असो, विधान सभाचे आमदार असो, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्वरित मुख्यमंत्री असेल आणि संबंधित खात्याचे जे मंत्री असेल त्यांना हे जे रस्ते आहेत त्याचे खड्डे आहेत त्याच्यावर खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करावं। मी पुढे असे सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यांना संविधानिक पदावर बसवलं गेलं आहे। त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं, पण त्यांचे ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ नेते त्यांना मुख्यमंत्रीच्या पदावर बसवलं। त्याचबरोबर त्यांच्याकडे प्रशासकीय अधिकार आहे। प्रशासकीय अधिकार असल्यामुळे त्यांच्या सहीने निधी मंजूर होऊ शकतं, वितरित होऊ शकतं, थांबवलं जाऊ शकतं। तर असं असताना मला वाटतं मुख्यमंत्र्यांना मोठी जबाबदारी आहे, ते प्रभावशाली पद आहे आणि निश्चितपणे त्यांनी याच्यावरती आढावा बैठक घ्यायला पाहिजे आणि जे ग्रामीण रस्ते आहेत त्याच्या रस्त्यांवरती खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने हे पद स्वीकारला पाहिजे। त्यांनी औरंगजेबचं कबर बुजवण्यासाठी मिटवण्याच्या ऐवजी रस्त्यांवर खड्डे बुजवणं आणि मिटवण्यासाठी अगर मीटिंग घेणार, चर्चा करणार, मीडियासमोर बाईट देणार तर निश्चितपणे ते फायदेशीर ठरेल आणि नंदुरबार जिल्ह्याचे जे पण ग्रामीण रस्ते आहेत त्यांच्यावर खड्डे पडले आहेत ते बुजवले तर निश्चितपणे मला वाटतं ऍक्सिडेंटची मात्रा कमी होणार आणि जे आदिवासी भाग आहेत, रिमोट एरिया आहे तिथे निश्चितपणे याचा लाभ आहे। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।